नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आजचा विसरू नको तू मलाचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला मात्र इकडे चिंगळीला घेऊन सूर्या धावत धावत आत आलाय दवाखान्यामध्ये. आता वैदेही समोरच आहे तिथे. तर वैदेही चिंगळीचा हात बघते आणि म्हणते, चला 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 घेऊन चला. हा हा बेड रिकामा आहे, तिथं ठेव असं सांगते. तर इकडे ना सुधाकर, ए चिंगळ्या घो चिंगळ्या असं म्हणत रडत असते. तर इकडे वैदेही म्हणत असते, सारिका सारिका ग इकडे बघ, डोळे उघड, डोळे उघड सारिका. आणि सुधाकर म्हणतो, "ओ हो, काय करताय? काहीतरी करा तिला." असं म्हणत ना सुधाकर ओरडा-आरडा करत असतो. तर वैदेही त्यांना म्हणते, "हो, मी करते. जरा जरा शांत व्हा तुम्ही. जरा शांत व्हा." असं वैदेही समजावते आणि म्हणते, "सुलेखा." इले आता सुलेखा धावत येते आणि आता वैदेही विचारते, "किती वेळ झाला हे होऊन?" तर सूर्या सांगतो, की 10 मिनिटं झाली. सुधाकर मामा ओरडत असतो, "चिंगळ्या, अगं चिंगळ्या डोळे उघड." तर आता वैदेही म्हणते, "सूर्या, सूर्या जरा त्यांना बाहेर घेऊन जा. प्लीज, प्लीज." तर "मामा, मामा चल." "मागा चिंगळ्याला काय नाही होणार ना? चिंगळ्या माझा." असं सुधाकर इकडे ना ओरडत असतो. तर आता वैदेही बघा कशी त्याची ट्रीटमेंट फास्ट करते. ते सुलेखा तिच्या जवळ आहे. वैदेही पुढे म्हणते, "सुलेखा, आपल्याला ब्लीडिंग थांबावं लागेल आणि काही करून ती आपल्याला बेशुद्ध पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कॉटन दे, कॉटन दे. पटकन, पटकन तिला सलाईन लावा." असं दुसऱ्या सिस्टरला सांगते आणि वैदेहीने ट्रीटमेंट फास्ट अशी चालू केलेली आहे. आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. चिंगळीनं काहीतरी उद्योग करून घेतलेला आहे. चिंगळीनं आपल्या हाताची नस कापून घेतलेली आहे. तर आता सुधाकरला फोन येतोय आणि सुधाकर सांगतो, "होय, होय, होय, ट्रीटमेंट सुरू केली आहे. डॉक्टर मॅडमनी चालू केली. हाय, सूर्या पण आहे इथं." असं सगळं सुधाकर सांगतो. "काय हे पोर एकुलती एक पोर आहे, काय करायचं? नाही, नाही, माका वाईट वाटतं. नाही, नाही, मी इथून नाही हालत कुठे." सूर्याला पण भरपूर टेन्शन आले, खूप रडायला येतंय आणि चिंगळीची अवस्था मात्र अशीच डेंजर आहे प्रेक्षकांनो. खूप असा ब्लड लॉस होतोय हिचा, खूप रक्त वाहायला जातंय. वैदेही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करते, की रक्त थांबवण्यासाठी. कशाचं एकदम रक्त बघून असा अंगावर काटाच आलाय. हिला वयोनं वारसा देणार नाही, तू लहान आहेस असं म्हटल्यामुळं ही म्हणते, "मला तुम्ही लहान म्हणताय का?" असं म्हणून तिने ना कटरनं तिथल्या असलेल्या कटरने रूममधल्या आपली नस कापून घेतली आणि आज या अशी अवस्था करून घेतलेली आहे स्वतःची. इकडे सलू आणि वैदेही दोघीजणी रक्त थांबवण्यासाठी फार प्रयत्न करतायत. तर तिकडे आता सलाईन लावलेलं आहे दुसरं आणि सूर्या बिचारा ना हताश होऊन रडत असा बघतोय आणि वैदेहीकडे लक्ष आहे त्याचं, की कसं ती म्हणजे फास्ट सगळं करतीये. वैदेही सुलेखाला, कॉटन दे, पटकन दे, अगं लवकर कर." असं सगळं सांगते इथे आणि प्रेक्षकांनो खरंच परिस्थिती ना डेंजर दाखवली आहे ही बरं का. जर वेळेत आणलं नसतं तर काहीतरी अवघड म्हणजे जीवाला धोका होता असं वैदेही नंतर सांगते. वैदेहीनं आपलं खूप प्रयत्न चालू ठेवलेले आहेत तिथे रक्त थांबवायचे. सूर्याला ते सहन होत नाहीये आणि बिचाऱ्याची सूर्याची अवस्था ना फार डेंजर झाली आहे. रडायला पण येतंय त्याला आणि खूप असा त्रास सुद्धा होतो या सगळ्या गोष्टीचा. आता ह्याच्यानंतर पुढे काय घडणार ते बघणं इंटरेस्टिंग आहे. कारण गुरुजी सुद्धा आज घरात येणार आहेत वच्छीच्या आणि ते तिला सुनेबद्दलच काहीतरी सांगणार आहेत. म्हणजे आता ऑलरेडी वैदेहीबद्दल म्हणजे न झालेल्या सुनेबद्दल म्हणजे वैदेहीबद्दल गुरुजींनी असे कानात तेल ओतायला सुरुवात केलेली आहे, की आता ती येणार, तुझ्या घरामध्ये संकटांची मालिका सुरू होणार वगैरे, वगैरे असं सांगायला सुरुवात केलेली आहे. पण आता बघूया नेमकं काय घडणार आहे ते. तर आता वैदेहीने ते बऱ्यापैकी करत ना रक्त थांबवायचा प्रयत्न केलेला आहे. छान असं ड्रेसिंग वगैरे व्यवस्थित केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं तिचं जे काही ब्लड वाहत होतं, ते थांबवलेलं आहे. कारण इकडनं सलाईनसुद्धा लावलंय आणि छान ड्रेसिंग व्यवस्थित केलेलं आहे आणि आता ती शांत अशी झालेली आहे वैदेहीसुद्धा. कारण टेन्शन होतं, की रक्त नाही थांबलं तर. तर इथे सुलेखानं दुसरी रक्ताची बॉटल पण चढवलेली आहे, इकडे लावलेली आहे सलाईन थ्रू आणि अशा पद्धतीने जे काही त्यांचं तळमळ होती, की वाचवायचा पेशंटचा जीव, ती खरोखर दिसून येते आणि प्रेक्षकांनो ना इथे सगळं झाल्यानंतर वैदेहीचं लक्ष जातं सूर्याकडे. ती हळूच अशी सूर्याकडे बघते एकदम आणि आता बोलायला जाते सूर्याशी आणि वैदेही आता सूर्याशी नेमकं काय बोलणार बघूया आपण. कारण सूर्या बघा कसा एकदम भांबावलाय. जेव्हा रक्त थांबतं तेव्हा तो सुद्धा देवाला नमस्कार करतो आणि असा शांत असा एकदम उभा राहतो. तर प्रेक्षकांनो खरंच असे डॉक्टर्स जे तत्पर होऊन मदत करतात, तत्पर होऊन सेवा करतात, त्या डॉक्टरांचं खरंच कौतुक असं म्हणायला हरकत नाही. तर प्रेक्षकांनो इकडे शोभा सांगतेय बाईंना, "मी तिला बघितलं ना, की कापरं भरलं माका, रक्ताची अशी धार लागली होती बाई." तर बाई म्हणतात, "शोभे, शोभे, अगं माहीत असा माका सगळं."
तर शोभा रडतच चालली इकडे आणि बयो बघा देवाजवळ बसली. आता भाई म्हणतात, "या पोरीच्या डोक्यात असं काहीतरी चाललं असेल ना, तर संशय पण नाही आला माका." तर प्रेक्षकांनो ना, हे आजकालची पोरं या आजकालच्या पोरा छोट्या-मोठ्या गोष्टींना एवढा मोठा बाऊ करतात छोट्या-मोठ्या गोष्टींचा. अरे, आधी आई-वडिलांचा काय होत असेल याचा जरा पण विचार करत नाहीत, असं आता भाई बोलतायत आणि म्हणतात, "चिंगळ्यात काय झालं ना तर?" तोपर्यंत इकडे बयो म्हणते, "काही होणार नाही." आता बघा, ही उभी आहे ना इथे म्हणजे देवीच्या समोर हात जोडून बसली ना बयो, ती म्हणते, "काही होणार नाही ती का चिंगळी." देवी आई इथं उभी आहे. "देवी आई, आजपर्यंत मी कधीच तुझ्याकडे काय मागूक नाही, कारण तशी कधी वेळच इली नाही. पण आज मात्र तुझ्यापुढं मी पदर पसरतोय असं म्हणत ना देवीची प्रार्थना करतेय बयो आणि म्हणते, "आज प्रश्न माझं नाही, माझ्या चेडवाचो हा. माझी पोर मरणाच्या दारात उभी आ." आणि खूप अशी म्हणजे बयोला काळजी आहे आणि मग ती म्हणते, "जाग दाखव देवी आई तू, जाग दाखव. माझ्या पोराक, माझ्या चेडवाक बरं कर. तिचा जीव माझा पदरात टाक." असं म्हणत प्रार्थना करते बयो. आणि खूप शांतपणाने हात जोडते. म्हणजे सगळा जो काही माज-बीज होता ना, तो आता एका क्षणासाठी तरी गळून पडलेला आहे आणि नंतर तिनं प्रार्थना केल्यानंतर ते शोभा आणि भाईसुद्धा देवी आईला नमस्कार करतात. कारण तशी गरजच आहे. कारण देवाची धावा करतायत सगळेजण आणि प्रेक्षकांनो, हे सगळं झालंय बयोच्या बोलण्यामुळेच. आता बयो नेमकं काय करणार चिंगळी घरात आल्यावर ते बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे सूर्या जिथे उभा आहे, तिथे वैदेही आलेली आहे आणि सूर्याना खूप रडतोय. तर वैदेही म्हणते, की "शांत हो, तू शांत हो." आणि चिंगळीकडे बघते एकदा आणि म्हणते, "फार डिकट नव्हता, त्यामुळे नसा बचावलेत तिच्या. वरच्यावर तिनं कापून घेतलं होतं, पण ब्लड लॉस खूप झालाय रे. रक्त चढवावं लागलं तिला." तर सूर्या म्हणतो, "मॅडम पण तिला काय होणार नाही ना ती का?" तर वैदेही म्हणते, "नाही, नाही, काही होणार नाही. वेळेत घेऊन आलात ना तुम्ही, त्यामुळे धोका टळलेला आहे." आणि तर सूर्याना असं खूपच असा रडतो, खूप रडत असतो. "शांत हो सूर्या," असं म्हणत वैदेहीनं आपला हात जरा असा पुढे करते, तर सूर्या चक्क तिचा हात हातामध्ये घेतो, डोळ्याला लावतो आणि रडतो आणि म्हणतो, "मॅडम, मॅडम तुम्ही देवासारखे आलात हो. थँक यू, थँक यू." असं म्हणत ना खूप असा रडतोय बरं का तो. एकदम असा हात धरून रडायला लागलाय. त्यामुळे वैदेहीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय क्षणभरासाठी आणि आपल्याला सुद्धा इमोशनल व्हायला होतंय. कितीही भांडणं असली, किती वादावादी असली तरी बहीण-भावाचं प्रेम हे शेवटी वेगळ्या पातळीवर असतं. सूर्याच्या लक्षात येतं, की आपण वैदेहीचा हात धरलाय, त्यामुळे तो एकदम असा सॉरी म्हणतो आणि हात आता सोडवून घेते वैदेही आपला. तर वैदेही म्हणते त्याला, की "इट्स ओके आणि तू भेटू शकतोस तिला," असं सांगते आता वैदेही आणि मग पुढे बोलते, "फक्त ती आता ती शुद्धीत नाहीये, तेवढी काळजी घेशील तू." तर सूर्या हो म्हणून मान डोलावतो आणि खूपच त्याला असं रडायला येते, पण तो मोकळेपणाने रडत पण नाहीये. परत एकदा वैदेहीला थँक म्हणतो आणि मग चिंगळीकडे बघतो तर वैदेही ना सूर्याकडे बघत राहिली नुसती, की त्याचं हे रूप खरं का कधीचं रूप खरं असं तिला वैदेहीला प्रश्न पडलाय. प्रेक्षकांनो आता ना सूर्या चिंगळीच्या जवळ असा हळू दबकत पावलं टाकत इमोशनल होऊन ना एकदम असा जवळ येऊन बसलेला आहे आणि आता तो कसा एकदम रिॲक्ट होतो बघा. एकदम ना खूप असा रडतो तो. तर वैदेही पाठीमागून बघते त्याच्याकडे. सूर्य असा ना तिच्याजवळ जाऊन बसतो आता चिंगळीच्या आणि आणि प्रेक्षकांनो चिंगळीची ही अवस्था बघून आपल्याला सुद्धा असं भरून येतं एकदम आणि तो साधा ना सूर्य आपला हात असा उगारतो चिंगळीवर. जर आता शुद्धीत असती तर एक फटकाच खाल्ला नसता आणि तिने, पण तो चांगल्यासाठी फटका होता. सूर्या आवरतो स्वतःच्या भावना, पण लगेच म्हणतो, "काय गं चिंगळ्या, घाबरवलंस तू आम्हाला." असं म्हणत ना रडायला चालू करतो बोलत आणि वैदेही सुद्धा त्या हिरव्या पट्टीच्या इथे येऊन उभी राहते. सूर्या काय बोलतोय ते बघायला किंवा कसं बोलतोय ते. तर "दादाशी भांडता येतं तू का?" असं सूर्या म्हणतो चिंगळीला आणि म्हणतो, "दादा ब्लॅकमेल करता येतं तू का सगळं? पण साधं मनात काय चाललंय हे तुला सांगता येत नाही, हां?" असं म्हणत ना सूर्या बोलतो चिंगळीशी आणि म्हणतो, "काय? काय चाललंय तुझं? अगं, इथून पुढे असं काही केलंस ना, तर उन्हात घर बांधे ना तुझं, नाहीतर दात पाडकू का नवरा शोधून देईल तू का?" असं म्हणत ना हसतो तसंच स्वतःशीच रडतोय सूर्या आणि "बावळट कुठली" असं पण म्हणतो तो आणि खूपच असा ना रडायला लागतो. वैदेही सुद्धा तिथे मागे उभी राहून आपले डोळे पुसते सूर्याचं हे बोलणं ऐकून आणि सूर्या खरंच कंट्रोल करू शकत नाहीये स्वतःला क्षणभरासाठी. "बावळट कुठली" असं म्हणतो चिंगळीला तो आणि परत असं रडत एकदम असं गदगदतोय आणि आता आपला हात चिंगळीच्या हातावरनं फिरवतो छान असा. वैदेही पण त्या दोघांकडे बघून इकडे डोळ्यातलं आपलं पाणी पुसतीये. तिला इमोशनल व्हायला झालंय तिला सुद्धा. सूर्या तर फार इमोशनल खूपच झालाय आणि प्रेक्षकांनो इकडे
सूर्याने असं शांतपणाने चिंगळीच्या हातावर हात ठेवून ना तिची काळजी व्यक्त केली. तर वैदेही मनातल्या मनात म्हणते, "दरवेळी असं वाटतं, की याला समजून घेण्यात मी चुकलीये. वरद सोबत जे काही झालं ते हा मुलगा वागूच शकत नाही. रादर तो तर माफी मागायला आला होता माझी तिथे घरामध्ये. खरंच हा मुलगा कळलाय का मला?" असा प्रश्न वैदेही ना स्वतःलाच विचारते आणि जराशी ब्लँक होते परत ती आणि आता सिस्टर तोपर्यंत बोलवायला येते वैदेहीला. सलू म्हणते, "वैदू?" तर वैदेही म्हणते, "हां." तर "भुतकर मॅडमना मी सगळं सांगितलंय हां." असं म्हणत आता वैदेहीला सलू म्हणते. तर हो म्हणून मान डोलावते वैदेही. सलू आपल्या कामाला येते निघून. तर आता सूर्या वैदेहीकडे बघतो आणि काहीतरी बोलेल तोपर्यंत ना वैदेही नजर आपली फिरवते आणि इकडे निघून जाते आतमध्ये केबिनमध्ये. तर "मी आलोच हां." असं म्हणत सूर्यासुद्धा आता निघून गेलाय तिच्या पाठीमागून. वैदेही खरंच बोलेल का सूर्याशी, की नेमकं आता पण काहीतरी वादावादी होतील? बघूया आपण. तर प्रेक्षकांनो वैदेही ते टेबलवर येते एकदम आणि आपल्याला असं म्हणजे विचारात कसल्यातरी हरवते ती आणि मग आपल्या खुर्चीवर इथे बसते येऊन आणि खुर्चीवर बसल्यानंतर सुद्धा तिच्या डोक्यात तोच विचार चाललाय. कसल्यातरी टेन्शनमध्ये आहे ती. आता तोपर्यंत केबिनचा आवाज येतो टकटक केलेला दरवाजाचा. ती येस असं म्हणते आणि बघते दरवाजात तर कोण आलंय? अर्थातच सूर्य आलेला आहे तिथे आणि वैदेही आपली नजर परत अशी ब्लँक केल्यासारखी करते. सूर्य आतमध्ये येतो. आता या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं होईल बघूया. तर सूर्या असा ना जरा अडखळतो आणि तो म्हणतो, मॅडम थोडं बोलायचं होतं तुमच्याशी." असं म्हणतो. तर वैदेही म्हणते, की "हां, ते औषधांची लिस्ट पोहोचेल तुमच्यापर्यंत." असं म्हणत विषय बदलते बरं का वैदेही आणि म्हणते, "सारिकाला तुझी खूप गरज आहे. तू तिच्याजवळ थांब." असं म्हणत ना कटवायचा प्रयत्न करते आणि ना अशी तळमळते आणि डायरी वगैरे आपली जी काही काढते, पेन वगैरे, मार्कर वगैरे काढते आणि तिच्या डोक्यात खूप काहीतरी विचार चाललाय. तिची गोंधळ जो काही आहे तिचा चाललेला, तो इथे सूर्याला दिसतोय. त्याच्यामुळे सूर्या प्रेक्षकांनो इथे वैदेहीकडे बघतो एक सेकंद आणि काहीतरी मनातल्या मनात विचार करतो आणि दरवाजापर्यंत जातो, की आता मी जातो असं म्हणून. तोपर्यंत वैदेही म्हणते, "1 मिनिट." आता वैदेहीनंच परत सूर्याला थांबवलंय आणि वैदेही म्हणते, "ते तुझी एक गोष्ट आहे माझ्याकडे." असं म्हणते आणि मग प्रेक्षकांनो ते जे घड्याळ परवा दिवशी पडलेलं असतं ना सूर्याचं, तर ते घड्याळ आपल्या पर्समधून काढते आणि म्हणते, "तू आला होतास तेव्हा ते घड्याळ." असं म्हणत घड्याळ पुढे करते आणि आता ते प्रेक्षकांनो सूर्या ते घड्याळ आपलं हातामध्ये घेतो आणि आपल्या हातात घालून रिकामा होतो लगेच इथे. तर वैदेही लगेच आपली पर्स बंद करते आणि मग तळमळते परत ती स्वतःशीच इथे, की काहीतरी बोलायचंय पण, नाही बोलायचंय पण अशी अवस्था आहे तिची. तिला नेमकं कळत नाहीये, की आता आपण सूर्यावर परत विश्वास ठेवावा की नको? काय चाललंय? तर इकडे सूर्या मनातल्या मनात घड्याळ बांधताना म्हणत असतो, की "मॅडम माझं सर्वस्व आहे हो तुमच्याकडे. एकदा बघा ना माझ्याकडे नीट." असं मनातल्या मनात तो बोलतोय बरं का. आणि मग म्हणतो, "म्हणजे तुम्हाला कळेल, की मी प्लीज." असं सगळं त्याच्या मनातल्या मनात विचार तो करतोय आणि स्वतःशीच हरवला इकडे. आणि तोपर्यंत ना वैदेही पण अशी गप्प त्याच्याकडे बघते आणि मान खाली घेते आणि परत एकदा त्याच्याकडे मान वर करते. तर वैदेहीकडे ना सूर्या बघत असतो. नजरेनं बोलल्यासारखा प्रकार चालू आहे इकडे. तर वैदेही विचारते डायरेक्ट, "काही म्हणालास का तू?" तर इकडे सूर्या ना, "काही ऐकलत का?" असं विचारतो बरं का या वैदेहीला आणि प्रेक्षकांना ना असं दोघं एकमेकांच्या नजरेत 2 मिनिटासाठी इथे हरवल्यासारखे झालेत. आता पुढे काय घडणार बघूया. तोपर्यंत वैदेहीच आपली नजर बाजूला करून घेते आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो आता काय घडतंय बघा. आपले वरद शेठ दरवाजा उघडून धाडकन आतमध्ये येतात आणि आता वरद आलाय आणि समोर सूर्य आहे म्हणजे राडा होईल असं वाटतंय. पण होईल का राडा? कारण वैदेही सुद्धा तिथे आहे. नेमकं काय घडतं बघूया. आता वैदेही ना डायरेक्ट उठून येते बरं का खुर्चीवरची आणि दोघं नुसती एकमेकांना फुल टशन देतायत ही नजरेनं. वैदेही दोघांकडे एकदा बघते, एकदा वरदकडे बघते, एकदा सूर्याकडे बघते आणि आता प्रेक्षकांनो वैदेही ना अशी गप्प बसते. तर लगेच वरद विचारतो सूर्याकडे बघत, "हा माणूस काय करतोय इकडे?" आणि मग वैदेहीला म्हणतो, "तू तू ठीक आहेस ना? काय केलं नाही ना याने?" तर वैदेही नाही अशी मान डोलावते. तर वरद सूर्याकडे बघत म्हणतो, "काय रे, मरायची घाई झालीये काय रे तुला?" असं म्हणत ना ओरडून विचारतो आणि पुढे म्हणतो, "तुला काय सांगितलं होतं, की देसायांच्या आसपास सुद्धा दिसायचं नाहीस म्हणून? डोक्यात शिरत नाही का तुझ्या?" तर लगेच ना वरद, "वरद थांब" असं म्हणत वैदेही म्हणणार. तोपर्यंत वरद चिडतो आणि म्हणतो, "ए तू थांब." आणि म्हणतो, "आज याचे कान नीट करतो म्हणजे याला नीट ऐकायला येईल." आणि असं म्हणत ना त्याची अशी गळपट्टी जर धरायला जातो जोरात असं आणि सूर्या बघा एकदम असं टशनमध्ये पण सूर्यासुद्धा टशनमध्ये. तर वैदेही त्याला म्हणते, "वरद, वरद थांब जरा, शांत हो."
तर सूर्य आपली कॉलर सारखी करतो आणि वरद रागाने बघतोय. सूर्यासुद्धा धुमसतोय. वैदेही पुढे म्हणते, "हॉस्पिटल आहे हे. जरा ना शांतपणे ऐकून घ्या." असं वरदला आता वैदेही सांगते आणि म्हणते, "सारिकाने आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिला इथे ॲडमिट केलंय. तिच्या मेडिकेशनबद्दल आम्ही बोलत होतो." असं वैदेही आता वरदला स्पष्ट सांगते. तर वरद ना हसायला लागतो बरं का प्रेक्षकांनो आणि म्हणतो, "चला, म्हणजे ना तांडेलांमधल्या तरी एका माणसाला तरी अक्कल आहे म्हणायची." असं म्हणतो बरं का वरद आणि म्हणतो, "तिका तरी कळतंय की ह्या दीडशाण्या माणसांबरोबर राहण्यापेक्षा मेलेला बरा." तर लगेच ना सूर्या एक करून ओरडतो बरं का वरदला. आता हात पुढे करतोय आणि म्हणतोय, "एक वेळ माका जे पाहिजे ते बोल तू, पण माझ्या फॅमिलीबद्दल बोलायचं नाही हां." असं म्हणत हात इकडे वरदला दाखवतोय हा सूर्या बोट. तर लगेच वरद म्हणतो, "बोलणार, काय करशील?" असं म्हणत ना त्याचा हात असा की नाही खाली करून खेचतो. तर "ऐक ना वरद, बास झालं प्लीज." असं म्हणत वैदेही म्हणते आणि पुढे म्हणते वरदला, "मला इथे तमाशा नकोय." आणि आता सूर्यालाच सांगते, "सूर्या, तू प्लीज जा इथून." आणि प्रेक्षकांनो सूर्याला परत ती म्हणते, सारिकाच्या तब्येतीचे सगळे अपडेट जे काही आहे ते सुलेखा तुला देत राहील. प्लीज तू इथून जा." असं म्हणत आता सूर्याला सांगितल्यामुळे काय झालंय, सूर्या तिकडनं निघून गेलाय. तर प्रेक्षकांनो वैदेही आता वरदच्या इथे आली आणि म्हणते, "काय प्रकार आहे हा?" तर लगेच वरद म्हणतो, "त्या तांडेलांची सावली जरी दिसली ना, तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या." असं वरद म्हणतो आणि मग प्रेक्षकांनो धुमसतो असा वरद सुद्धा रागाने जाऊ देते आणि म्हणतो, "ते काय ते औषध द्यायचं असेल ना, तर ते दे. माका पक्षाची मीटिंग आहे." असं म्हणत वरद आतमध्ये जाऊन बसतो. "औषध लाव," म्हणून सांगतो या वैदेहीला. वैदेही सुद्धा एकदा सूर्याकडे बघतीये, कसला तरी विचार करते प्रेक्षकांनो आणि एकदा वरदकडे बघते. आता हा प्रेमाचा त्रिकोण होणार काय? नेमकं कशी परिस्थिती होणार बघूया आपण. तर बयो अजून देवाला पाण्यात ठेवतीये, देवाला पाणी घालतीये ती हळू-हळू आणि प्रार्थना चालू आहे तिची, की बरं वाटू दे सारिकाला, चिंगळीला लवकर आणि तोपर्यंत ना भाईंचा इथे फोन वाजतोय आणि भाई म्हणतात, "हां, मेवण्यानी बोला." आता ना बयोच्या एक कान पाठीमागे आहे आणि डोक्यात ना नुसता विचार चालू आहे, की बरं वाटू दे. तर बयो ना भाई असे ना वेगवेगळे रिएक्शन्स देतात. "हां, हां, आम्ही येतोय हॉस्पिटलला." असं म्हणतात बरं का ते आणि ना चेहऱ्यावर समाधान असतं आणि मग आता प्रेक्षकांनो बघा पुढे भाई ना देवाजवळ जाऊन बसतात म्हणजे वच्ची जिथे बसलीये तिथे बसतात आणि देवीचे आभार मानतात, देवीला हात जोडतात आणि म्हणतात, की देवीनं आपली प्रार्थना ऐकली. तर लगेच ना बयो त्यांच्याकडे बघत असते आणि मग भाई पुढे म्हणतात, "मेव्हणाचा फोन होता. सारिका बरी असा?" असं म्हणून सांगितल्यानंतर बयो आणि भाई आणि शोभा तिघी पण देवीला मनापासून आभार मानतात, नमस्कार करतात देवीला आणि भाई म्हणतात, "मी गाडी काढूक सांगतोय, आपण हॉस्पिटलला जाऊया." तर भाईला बयो म्हणते, "तुम्ही जाऊन यावा." म्हणजे अजूनही हिच्या आहे बरं का माज जरासा आहे. तर लगेच भाई म्हणतात, "वच्ची?" तर बयो परत म्हणते, "तुम्ही जाऊन यावा म्हटलंय ना." तर भाई आता म्हणत असतात, "वच्ची, अगं ही काय रागवायची वेळ आहे का? पोर बरी झाली आपली दुखण्यातून. जरा समजून घे तू." तर लगेच बयो म्हणते, "चूक तुमची नाही हो पेडणेकरांनो." पुढे म्हणते, "वाघीण तिच्या बछड्यांका दातान उचलताना तेव्हा बघणाऱ्यांका वाटतं ती निर्दयच वाटता की वाघीण निर्दयच असा. पण चिंगळ्यावर राग असतो तर तुमच्यात तुमका हे देव नाही पाण्यात दिसत नसते हय." तर लगेच भाई विचारतात, "मग न येण्याचं कारण तरी सांग मका तुझं काय असा ते." तर ना इकडे बयो म्हणते, "ती फडफड." आता बघा प्रेक्षकांनो पुढे म्हणजे ती फडफड माका तिचं तोंड पण बघूचं नाही असं म्हणते बरं का बयो आणि म्हणते, "चिंगळ्यात काय सांगायचा ते मी घरी आल्यावर सांगन तिका." आणि भाई ना अशी नाही म्हणून मान डोलावतात आणि म्हणतात, "जशी तुझी मर्जी." तर प्रेक्षकांनो भाई देवाला नमस्कार करतात आणि तिकडनं बाहेर पडतात जायला. तर बयो ना देवी आई समोर अशी हात जोडून परत बसलेली आहे. पण प्रेक्षकांनो पुढे बघा काय घडतंय. देवी आईसमोर हात तरी जोडले तिने, पण तिथे जो दिवा लावलेला आहे ना, तो दिवा वाऱ्याने फडफडतोय इथे. त्याच्यामुळे बयो परत घाबरते आणि दिव्याला हात असा धरते आणि मग म्हणते प्रार्थना करत देवी आईचीकडे बघत, "काय कसले संकेत आहेत देवी आई?" असं विचारते ही बयो देवी आईला आणि मग ना, "आज कुठली वाईट बातमी तर नाही ना येणार?" असं म्हणते आणि प्रेक्षकांनो खरंच काय होईल सांगता येत नाहीये. कारण इथे ना तेवढ्यात बेल पण वाजते आणि बयोचं लक्ष ना बेलकडे जातं, त्या दिव्याकडे जातं. दिवा तर आता शांत झालेला आहे, त्यामुळे बयो नमस्कार करते देवी आईच्या पुढ्यात आणि मग तिकडनं उठून जाते. आता कोण आलं असेल एवढं बेल वाजवत ते बघूया. बयो गेलेली आहे आता दार उघडायला. जेव्हा ती दरवाजा उघडते, तर दरवाजात स्वतः गुरुजी आलेले आहेत तिथे आणि ते बयोकडे बघून हसतायत. बयो म्हणते, "गुरुजी तुम्ही?" नमस्कार करते लगेच बयो. तर गुरुजी म्हणतात, "शभं भवतु." तर बयो म्हणते, "गुरुजी तुम्ही या, या ना आत या."
गुरुजी आतमध्ये येतात, घराकडे बघतात. तर बयो म्हणते, "गुरुजी तुम्ही असं अचानक माका सांगितलं असतं ना, तर मी इला असतंय." तर गुरुजी म्हणतात, "वत्सले, एवढ्या तातडीनं काही न कळवता येण्यामागे काहीतरी कारण असेलच ना. आणि आज जसं आम्ही इथे अचानक आलोय, तशी काही संकटं तुझं दार ठोठावत आहेत." असं म्हणतात. तर बयो ना अशी ना विचारात हरवते कसल्यातरी. आता नेमका काहीतरी ती घाबरते, कसलं संकट, नेमकं काय तिला कळत नाहीये. आणि ती एकदम अशी गुरुजींकडे बघत राहिली आणि गुरुजी सुद्धा तिच्याकडे असे बघत एकदम राहिलेत. आता गुरुजींना कसले संकेत द्यायचे ते कळेल आपल्याला पुढे. तर प्रेक्षकांनो, इथे वैदेहीनं आता आणलेलं आहे सगळं ड्रेसिंगचं सामान, परत औषध लावण्यासाठी वगैरे. आणि ती आता वरद तिथेच बसलेला आहे. ती आधी म्हणते का वरदला तेवढा ठसका लागतो जोरात. तर वैदेही त्याला पाणी देते. "धर पाणी पी, धर" असं म्हणत पाणी प्यायला देते. तर वरद आपल्या हातातला फोन बाजूला ठेवतो आणि पाणी पितो. आणि पाणी पिताना परत त्याला जोराचा ठसका लागतोय ते. म्हणजे अगदी परत अशी एकदम खोकला येतो एकदम. वैदेही म्हणते, "अरे, अरे, सावकाश, सावकाश, वर बघ, वर बघ." आणि "अरे, सावकाश प्यायचं रे पाणी," असं म्हणत ना पाठीवरून हात-बीत फिरवते आणि "असा कसा ठसका लागला?" असं म्हणते. म्हणते, "तुझी जखम बघूया आधी थांब. हे मी नंतर लावते. बघू इकडे जखम बघू तुझी." असं म्हणत ना त्याच्या डोक्यावरनं जिथे केस बाजूला करते आणि जिथे जखम झालेली असते, ती अशी बघतीये शांतपणाने वैदेही. दोन्ही साइडला मारलेलं आहे ना भरपूर त्याला परवा दिवशी, तर ते असं बघते, गालावरून हात-बीत फिरवते, त्याच्या जखमेवरून हात फिरवते, किती जखम भरली किती ओली आहे, हे सगळं बघते. तर वरद मात्र तिच्याकडे बघण्यात हरवलेला आहे आणि त्याला काय होतंय त्याला कळत नाहीये बरं का. तर आता वैदेही म्हणते, "भरत आली आहे जखम, पण तरीसुद्धा अँटिसेप्टिक जे काही आहे ते लावते, थोडं झोंबेल बरं का." तर वरद म्हणतो, "ए, चिरीमिरी गोष्टींना आपण घाबरत नाही हां." आणि हसतो बरं का वरद असा. तर वैदेही त्याच्याकडे बघत राहते. वरद म्हणतो, "लाव तू लाव." तर वैदेही म्हणते, "बघू इकडे बाजूला हो." आणि जेव्हा वैदेही लावते जखमेला औषध, तेव्हा ना इकडे असं करतो वरद. तर वैदेही म्हणते, "मी सांगितलं होतं ना तुला थोडंसं झोंबेल म्हणून. बघू इकडे बघ." असं म्हणत ना वैदेही हळुवारपणे परत ती जखमेला औषध लावते आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आहे थोडीशी. तर वरद ना तिच्याकडे बघा कसा बघतोय आणि कसा हरवलाय. वैदेही करून फुंकर सुद्धा घालतीये, की जेणेकरून ते चुरचुरू दे नको म्हणून. आणि प्रेक्षकांनो, ह्या सीनला, अशा पद्धतीच्या सीनला बाजूनं जे काही बॅकग्राऊंड म्युझिक लावतात ना, की त्यामुळे असं वाटतं, की आता झालं यांचं कनेक्शन जुळलं असंच वाटतं बघणाऱ्याला. पण असं जरा इंटरेस्टिंग मोडवर येणार आहे बरं का. तर दुसरीकडे आता जेव्हा वैदेही लावत असते गालावरच्या जखमेला अँटिसेप्टिक, तेव्हा एकदम वरदनं असा हात धरतो पटकन वैदेहीचा. तर वैदेही म्हणते, "एवढं काही नाहीये रे, थोडंसं झोंबेल, थांब." तर वैदेहीचा हात असा घट्ट धरलाय बरं का या वरदने आणि तसंच हात न सोडता वैदेही ते औषध लावतीये. म्हणजे तिला वाटत असेल, की हे झोंबतंय म्हणून त्याने हात धरलाय. पण आता ना तिचा हात धरल्यानंतर वरद परत तिच्या डोळ्याकडे बघत असा वेगळ्या नजरेनंच बघते. म्हणजे नजर कळते बरं का त्याची, की हळू-हळू कुछ तो घंटी बजने वाली है, असं वाटतंय. हृदयात वाजे समथिंग वगैरे होणार आहे. पण या वैदेहीमुळे वरद बदलेल का? काय वाटतंय? तर वरद इकडे म्हणतो मनातल्या मनात, "हे काय होतंय माका? तिका बघून माझ्या काळजाचा ठोको का चुकतोय हिका बघून?" असा प्रश्न इथे वरदला सुद्धा पडलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि वैदेहीचा आता परत जखमेवर फू वगैरे अशी करते ती आणि वरद नुसता नजरेत हरवलाय बरं का वैदेहीच्या आणि त्या स्माईलमध्ये, त्या खट्याळ हसण्यामध्ये असा म्हणजे हरवलाय तो वरद आणि असा बघत राहतोय. तर वैदेही म्हणते आता, झालं. आता वाटेल लवकर बरं. शक्यतो उन्हात जाळणं टाळ आणि मी दिलेल्या गोळ्या ज्या आहेत त्या वेळेवर घे तू." असं वैदेही वरदला सगळं सांगते. तर वरद सुद्धा प्रेमाने असं म्हणतो बरं का, म्हणजे काय अरेरावीपणा करत नाही. तर वैदेही आता असं करत इकडे टेबलवर बसते आणि आपले केस वगैरे जे काही आहेत, ते सारखे करते ती. घाम वगैरे पुसते. तर वरद ना तिच्याकडे बघत राहिलाय बरं का, तिच्या च्या हालचाली एक-एक आणि मग वरद विचारतो, "झालं?" तर वैदेही त्याला हो असं म्हणते. तर वरद अजून सुद्धा बघत राहिलाय. वैदेही त्याला म्हणते वरदला, की "तू जाऊ शकतोस." तर वरद आता उठतो, दरवाजाजवळ जातो बरं का प्रेक्षकांनो आणि वैदेहीकडे परत एकदा परतून बघतो आणि आता तो काय विचारतोय बघा, जेणेकरून वैदेहीला सुद्धा हसायला येतंय. वरद एकदम हाक मारतो, "वैदू." तर वैदेही बघते त्याच्याकडे आणि वरद तिला विचारतो, "घरी कधी येणार?" तर वरदला वैदेही म्हणते, "पेशंटला तपासून इथलं सगळं काम झालं, की येईन मी घरी." तर वरद म्हणतो, ये, मी वाट बघतोय." आणि हे अगदी गोड आवाजात बोलतोय बरं का. त्यामुळे वैदेही सुद्धा त्याच्याकडे अशी बघत राहते. वरद सुद्धा 1 मिनिट बघतो एकदम आणि वैदेही म्हणते, "हा असा अचानक काळजी का करायला लागला? बरा आहे ना हा?" असा वैदेहीला सुद्धा प्रश्न पडलाय.
तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इकडे गुरुजी हाक मारतात म्हणतात, "वत्सले तुझ्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू होणार आहे आणि त्याचं कारण असणार आहे तुझी होणारी सून असणार आहे." तर प्रेक्षकांनो आमच्या चिंगळ्याला म्हणजे हिला ना काजू कतली खूप आवडतात. असं म्हणत आता भाई वैदेहीशी बोलतायत म्हणून आणली होती, "घे खा." आणि प्रेक्षकांनो तिकडनं भाई वैदेहीशी हसून बोलताना वरच बघतोय आणि सूर्याला आता टेन्शन आलंय, की वैदेही देसाईंची चेडू आहे. हे आता कळणार का भाईंना? आत्ता लगेच कळायला नको असं सूर्याचं डोक्यात विचार चालू आहे. तर आता इथे काय राडा व्हायला नको असं सूर्या विचार करतोय. गुरुजी अजून काहीतरी बयोला सांगतायत ते नेमकं काय आहे? जाणून घेऊया उद्याच्या भागात. तोपर्यंत बघत राहा